नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे तेजसचा नोकरीचा पहिला दिवस. सरकारी नोकरी मिळाल्यामुळे इथे घरातले सगळेजण खूपच जास्त आनंदी असतात. पण इथे आता सगळ्यांच्या आनंदाला जणू काही इथे नजरच लागते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा काळा दिवस येतो. तर इथे तेजसला सरकारी नोकरी लागलेली असते आणि नोकरीच्या पहिल्या दिवशी आनंदाने तो आपल्या कामाला सुद्धा गेलेला असतो. पण तिथे गेल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याला इथे अपयश येतं आणि त्याच्यावरती लाच घेतल्याचा आरोप होतो आणि त्यामुळे इथे नोकरीच्या पहिल्याच दिवशी तेजसची नोकरीसुद्धा जाते. तर इथे हा सगळा प्रकार आता नानासाहेबांनी बघितलेला असतो आणि नानांना विश्वास असतो, की तेजसने ह्या वेळेला काहीसुद्धा केलेलं नाही आहे. त्याने कुणाकडूनही लाच घेतलेली नाही आहे. उलट तो प्रामाणिकपणे आपलं कामच करत होता. त्याच्यामुळे इथे नेहमीप्रमाणे तात्या तेजसवरती न रागवता तेजसच्या बाजूने उभे राहतात आणि या संकटातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या साथीने इथे आता माणसेसुद्धा उभी राहिलेली असते आणि ती सुद्धा म्हणते की माझा राष्ट्रहितवर पूर्ण विश्वास आहे. तेजसने काहीसुद्धा केलं नसेल. त्यांना या प्रकरणामध्ये फसवण्यात आलेलं आहे. असं आता मानसी म्हणते आणि इथे नानासाहेब आणि मानसी दोघंजणं मिळून आता तेजसला या लाच प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना या सगळ्यामध्ये यशसुद्धा येतं. तर इथे आता गायत्रीच्या सांगण्यावरून सुद्धा नाना तेजसला एक शब्दसुद्धा बोलत नाही. उलट ते गायत्रीला म्हणतात, की "तेजसवरती तू सुद्धा नको ते आरोप करू नकोस. त्याने कामामध्ये काही चुकीचं वर्तन केलेलं नाही आहे. कुणाकडूनही लाच घेतलेली नाही आहे आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून मी सांगतोय." आणि इथे गायत्रीचं तोंड बंद करतात. तर इथे आता अचानकपणे तेजस नोकरीवरती गेल्यानंतर नानासाहेब तिथे का जातात आणि हा सगळा प्रकार त्यांच्या कसा काय दृष्टीस पडतो. मानसी आणि नानासाहेब दोघेजण मिळून या लाच प्रकरणातून तेजसला कसं काय बाहेर काढतात आणि या प्रकरणामध्ये तेजसला फसवणारी व्यक्ती कोण हे कसं काय शोधून काढतात. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे तेजसला सरकारी नोकरी लागलेली असते. त्यामुळे इथे गायत्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर रणजितला सुद्धा. कारण रणजितला तेजस आता नोकरी वगैरे करायला नको हवा असतो. तेजस कसा नाठा आहे. तो कशी नोकरी वगैरे करत नाही. तो घरीच असतो. अशी त्याची इमेज तयार करायची असते मानसीच्या समोर. त्याच्यामुळे मानसीच्या नजरेमध्ये तेजसची काही किंमत उरणार नाही आणि तो एक लाचार गरीब म्हणून तिच्या नजरेसमोर नेहमी राहील, अशी इथे रणजितची इच्छा असते. तेव्हा तो सुद्धा तेजसला कुठलाही जॉब ऑफर करत नाही. पण इथे मानसीला मात्र तो नोकरी लगेच देतो. कारण मानसी त्याच्या नजरेसमोर राहावी म्हणून आणि तिला सतत इम्प्रेस करता यावं म्हणून. पण इथे आता गायत्री आणि रणजितला तेव्हा धक्का बसतो, जेव्हा इथे तेजस आता परीक्षा देऊन सरकारी नोकरी स्वतःच्या हिमतीवरती मिळवतो आणि आता 2-3 दिवसानंतर त्याची जॉइनिंग असते. गायत्रीला काही करून आता तेजसला नोकरीवरून काढून टाकायचं असतं. कारण तिला माहिती आहे, आता तेजसला सरकारी नोकरी लागली आहे. 2 लाख रुपये तो आता काही महिन्यातच माझे परत करेल आणि मग या घरावरती सगळ्यांचा ताबा येईल आणि तिला प्रभू निवासामधून सगळ्यांना बाहेर हकलून द्यायचं असतं. आणि त्यांचं प्रभू निवास म्हणजे ज्या निवासाला ऐतिहासिक वारसा आहे, हे सगळं तिला नष्ट करायचं असतं. हे प्रभूंचं निवास तिला जमीनदोस्त करून टाकायचं असतं. प्रभूंचा वाडा तिला आता त्या ठिकाणी नको असतो. त्या ठिकाणी तिला एक खूप मोठं टॉवर हे उभं करायचं असतं. त्यामुळे तिने सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या असतात आणि तेजसला सुद्धा सही करायला सांगत असते. पण इथे तेजसने मात्र अजिबात सही केलेली नसते. तो म्हणत असतो, "तुमचे 2 लाख रुपये जे तुम्ही पुढे केलेले आहेत, ते आम्ही तुम्हाला परत करू. पण हे घर तुम्हाला तुमच्या घशामध्ये आम्ही भरू देणार नाही." त्यामुळे इथे गायत्रीचा आणि तेजसचा आधीपासूनच 36चा आकडा असतो. तर इथे आता तेजस नोकरीला जायला लागतो. नोकरीचा पहिला दिवस. मानसीने त्याची सगळी तयारी केलेली असते आणि डबा वगैरे घेऊन तेजस खूपच जास्त आनंदाने आणि मानाने इथे नानांचा आणि आईचा आशीर्वाद घेऊन नोकरीला गेलेला असतो. त्याचा कामाचा पहिला दिवस चालूच असतो. नानासाहेबांना आता इथे तेजसला नोकरी करताना बघायचं असतं. त्याने कशी ती नोकरी मिळवली आणि कसा तो काम करतोय हे त्यांना आपल्या डोळ्याने बघायचं असतं. कारण नानांना माहिती असतं, आमचा दिवस जो बदलणार आहे तो हा तेजसच आहे. तेजसमध्येच एवढी हिंमत आहे जो आमचे हे दिवस बदलू शकतो.
त्यामुळे इथे नाना आता लपून छपून तेजसला काम करताना बघायला येतात. तर इथे त्यांनी आपल्या तोंडाला चादर गुंडाळलेली असते आणि तेजससुद्धा प्रामाणिकपणे येऊन आपल्या कामाला सुरुवात करतो. तेव्हा इथे सगळ्यांबरोबर तेजस ओळखसुद्धा निर्माण करतो. त्यानंतरला अचानक तिथे एक माणूस येतो आणि म्हणत असतो की चला, माझं महत्त्वाचं काम झालेलं आहे. खूप मोठं डील मी आता इथे मिळवलेलं आहे. तेव्हा सगळ्यांनी आपापली तोंडं गोड करा. त्यानंतरला इथे आता सगळ्यांना मिठाईचे बॉक्स दिलेले असतात. तसाच तेजसला सुद्धा दिला जातो आणि त्या तेजसच्या बॉक्समध्ये मिठाई नसून त्याच्यामध्ये पैसे असतात. अचानकपणे तिथे आता काही लोक चेक करायला येतात. सरकारी अधिकारी येतात आणि ते म्हणतात की तुमच्या बॉक्समध्ये इथे पैसे आहेत. तुम्ही मिठाईच्या बॉक्समधून तुम्ही लाच घेताय का? कामाचा पहिला दिवस आहे आणि लगेच लाच घ्यायला सुद्धा सुरुवात केलीत. तेव्हा तेजस म्हणत असतो, मला माहितीसुद्धा नाही आहे या बॉक्समध्ये काय आहे. तो बॉक्स अजून मी उघडूनसुद्धा बघितलेला नाही आहे. जसे सगळ्यांना मिठाईचे बॉक्स दिलेत तसा मलासुद्धा दिला आहे. तेव्हा इथे आता अधिकारी म्हणत असतात की हा तुमचा काहीतरी प्लॅनसुद्धा असू शकतो की तुम्ही सगळ्यांना मिठाईचे बॉक्स द्या आणि त्याच्यामध्ये मला पैशांचा बॉक्स द्या, असं सुद्धा तुम्ही सांगितलं असेल ना. त्याच्यामुळे आता तेजस प्रभू, तुमचा हा कामाचा पहिला दिवस आहे आणि शेवटचा. आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकतोय. तेव्हा इथे तेजसला खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं घडत असताना आता नानासाहेबांनी बघितलेलं असतं. पण इथे नानासाहेबांना माहिती असतं की तेजसने असं काही केलेलं नाही आहे. कारण तेजस काम करताना सुद्धा त्यांनी बघितलेलं असतं आणि जेव्हा तो माणूस येतो, मिठाईचे बॉक्स सगळ्यांना देतो, ते सुद्धा नानासाहेबांनी बघितलेलं असतं. तेजस चुकीचा नाही आहे हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता जेव्हा तेजसला कामावरून काढून टाकतात, तेव्हा नानांना हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा इथे आता तेजस घरी येतो. तेजस हा संध्याकाळी घरी येतो कारण त्याला लाज वाटत असते. त्याच्याबरोबर जे काही घडलेलं असतं त्याचा त्याला धक्का बसलेला असतो आणि निराश होऊन संध्याकाळी तो घरी येतो. तेव्हा इथे तेजस आता खूपच जास्त नाराज झालेला असतो. त्याच्यामुळे इथे सगळेजण विचारतात की काय झालं, पण तेजस कुणाजवळही बोलायला तयार नसतो. तेव्हा इथे तेजस आपल्या भावांना मिठी मारून रडायला लागतो. दिनेश, सूरज त्याला विचारत असतात, झालं तरी काय, कामाचा पहिला दिवस कसा होता. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, खूपच वाईट होता. पहिल्याच दिवशी माझ्यावरती लाच घेण्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि मी तर तसं काहीच केलेलं नाही आहे, मला नाही माहिती. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात की तुझा विश्वास आहे, पण त्याला विचार ना त्याने असं काही केलं की नाही ते. तेव्हा तेजस म्हणतो, नाना मी खरं सांगतोय, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच लाच घेतलेली नाही आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करत होतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मला माहिती आहे राष्ट्रहित, तुम्ही कधीच असं करणार नाही. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की मलासुद्धा माहिती आहे तू असं काही केलेलं नाही आहेस, पण तू कुणाकुणाला हे पटवून देशील. तेव्हा आता तुला स्वतःलाच सिद्ध करावं लागेल आणि मी तुझ्या पाठीशी आहे, कारण मलासुद्धा माहिती आहे तू काही नाही केलेस. तेव्हा गायत्री म्हणते, नानासाहेब हे काय बोलताय तुम्ही? अहो त्याने लाच घेतल्याशिवाय त्याला कामावरून काढून टाकलं का? त्याने नक्कीच असं काहीतरी केलं असेल. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की नाही सुनबाई, तू त्याच्यावरती असे आरोप करू नकोस, कारण त्याने खरंच काहीच केलेलं नाही आहे. एक माणूस तिथे मिठाईचे बॉक्स घेऊन आला होता आणि त्याने ते प्रत्येकाला दिले, पण तेजसच्याच मिठाईच्या बॉक्समध्ये पैसे कुठून आले? तेव्हा इथे नानासाहेबांनी हे सगळं कसं काय बघितलं? तेजस विचारतो, तुम्हाला कसं माहिती नाना? तेव्हा नानासाहेब म्हणतात, कारण तू नोकरीला गेल्यापासून मी तुझ्या पाठीवरती आहे. मला तुला डोळे भरून बघायचं होतं काम करताना, आणि ते करत असताना तू बरोबर आनंदाने तुझं काम करत होतास. पण तो माणूस आला आणि त्याने तुला फसवलं. तर हे काम आता रणजित आणि गायत्री या दोघांनी मिळून केलेलं असतं, कारण का तेजसची नोकरी जावी म्हणून. पण त्या माणसाला आता नानांनीच बघितलेलं असतं. त्यामुळे इथे गायत्री पूर्णपणे घाबरून जाते. आता जर नानांनी त्या माणसाचा शोध घेतला तर काय करायचं? त्यानंतर इथे नानासाहेब आणि मानसी आता दोघंजणं तेजसला समजावतात आणि म्हणतात की तुला आम्ही ह्या प्रकरणातून बरोबर बाहेर काढू. तो जो कुणी माणूस आहे ना, त्याला शोधून काढू. मी त्या माणसाला बघितलंय. तेव्हा मानसी म्हणत असते की तुमच्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे तर असतीलच ना, आपण ते फुटेज मिळवूया. आणि नानासाहेब म्हणतात की आत्ताच्या आता पेपरमध्ये ही बातमीसुद्धा छापून आणूया, कारण सगळं घडलेला प्रकार मी माझ्या डोळ्याने बघितला आहे. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं काही पेपरमध्ये छापूनच आता सांगायचं आहे की काय लोकांना? तेव्हा नानासाहेब म्हणतात, नक्कीच, लोकांनासुद्धा कळू दे की अशी कशी फसवणूक होते प्रामाणिक माणसांबरोबर.
तेव्हा इथे आता पेपरमध्ये सुद्धा ही बातमी दिलेली असते की तेजसला एका माणसाने येऊन कसं काय फसवलं. आणि त्याच्यामध्ये आता ज्या ऑफिसमध्ये तेजस कामाला असतो तिथे जाऊन नानासाहेब माणसे आणि तेजस तिघंजणं भेटतात आणि त्यांना सांगतात की असं काही घडलेलं नाही आहे. तुम्हा लोकांना वाटतंय की त्याने लाच घेतले, पण जसे तुम्हाला मिठाईचे बॉक्स दिले तसाच बॉक्स त्यालासुद्धा दिला आणि तुम्ही बघाल तर हा बॉक्स त्यांनी खोललेला सुद्धा नाही आहे. मग तेजसला काय माहिती की त्याच्यामध्ये मिठाई आहे की नाही ते, बरोबर की नाही? तुम्ही लोकांनी ते बॉक्स खोलले का? काही जणांनी नाही तर काही जणांनी खोलले. मग तेजसने तर तो ओपनसुद्धा केलेला नाही आहे. त्या माणसाबरोबर तेजसची ओळखसुद्धा नाही आहे. मग तेजस त्याच्याकडून लाच कशी काय घेऊ शकतात आणि कशासाठी? तेजसचा पहिला दिवस आहे. इथे कामाची पद्धत कशी आहे, कशी नाही, त्यांना ते सुद्धा माहिती नाही आहे. तो माणूस आला आणि म्हणाला, की "मला खूप मोठी डील मिळाली आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलं आहे." आणि आनंदाच्या भरामध्ये त्याने तो मिठाईचा बॉक्स दिला आणि त्यांनी घेतला. मग याच्यामध्ये तेजसची चुकी कशी? तेव्हा आता तुम्ही लोकांनी सुद्धा आम्हाला इथे सहकार्य केलं पाहिजे. जे चांगले लोकं होते, त्यांनी आता तेजसला सहकार्य करायचं ठरवलेलं असतं. आणि त्यानंतरला इथे आता मानसी म्हणत असते, की "काल दिवसभराचं CCTV फुटेज मला हवं आहे." आणि ते फुटेज आता मानसी मिळवते आणि ती सगळ्यांना दाखवते आणि म्हणते, की "बघा, तुम्हाला याच्यामध्ये तेजस कुठे चुकीचे वाटतायत." तर इथे आता कोर्टामध्ये केस गेलेली असते आणि तिथे न्याय मिळवण्यासाठी आता मानसी आणि नानासाहेब तेजसबरोबर असतात. तिथे ते फुटेज दाखवलं जातं आणि तेजसला तर काही माहितीसुद्धा नसतं. तेजस आपलं काम करत असतो आणि अचानक तो माणूस आता तिथे जाऊन तो बॉक्स तेजसच्या हातामध्ये देतो. त्याच्यामुळे इथे हे सिद्ध झालेलं असतं, की तेजसला या प्रकरणाबद्दल काही माहितीच नाही आहे. तो माणूससुद्धा त्याच्या ओळखीचा नाही आहे. कामाचा पहिला दिवस असल्यानंतर माणूस कशाची लाच घेणार? असं सुद्धा मानसी इथे म्हणते. तर आता तेजसच्या बरोबर मानसी आणि नानासाहेब हे दोघेही असतात. बापाचा आशीर्वाद आणि बायकोची साथ असल्यामुळे इथे दोघेजण मिळून आता तेजसला निर्दोष सिद्ध करतात. त्याची काही चुकी नाही आहे, हे आता संपूर्ण लोकांना कळलेलं असतं. कारण मानसी म्हणते, जर तेजस चुकीचे असते, तर त्यांनी तो मिठाईचा बॉक्स लगेच फोडला असता आणि त्यातले पैसे बाजूला केले असते. पण त्यांना काही माहितीच नाही आहे, म्हणून तो बॉक्स अजूनही त्यांच्या टेबलावरतीच आहे आणि ते आपलं काम करत आहेत. त्याच्यामुळे आता कोर्टामध्ये मानसीने तेजसला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि ज्या माणसाने ते मिठाईचे बॉक्स वाटलेत, त्याचा लवकरात लवकर शोध त्या माणसाचा घ्यायचा असं पोलिसांनी आदेश दिलेले असतात. तो मिळाल्यानंतरच खरी गोष्ट आपल्याला कळेल असं सांगितलं जातं. आणि ते कोर्टाने आता तेजसला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्याच्यावरती लाच घेण्याचा जो काही आरोप केलेला असतो, तो आरोप आता फेटाळलेला असतो. त्यामुळे इथे तेजसला त्याची नोकरी परत मिळते आणि रणजित आणि त्याचबरोबर गायत्री या दोघांचा प्लॅन आता फ्लॉप करत इथे मानसी आणि नानासाहेबांनी तेजसला त्याची नोकरी परत मिळवून दिलेली असते. त्यामुळे इथे तेजसचा मान-सन्मान हा त्याला परत मिळालेला असतो आणि त्याच्यामध्ये मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो नानासाहेबांचा आणि मानसीचा असतो. त्यामुळे घरामध्ये आनंद परत आलेला असतो.